पंचीकरण पंचीकरण ग्रंथामध्ये पान नंबर 163 वर चौपाई चौपाईचं उच्चारण करूया. एवाचार देहती न्यारो होय. एवाचार देहती न्यारो होय. तो हमना मुक्ति सुख पामे सोय. तो हमना मुक्ति सुख पामे सोय. सर्वव्यापक सहुती न्यारो. सर्वव्यापक सहुती न्यारो. विवेक दृष्टि करी विचारो. विवेक दृष्टि करी विचारो. एवाचार देहती न्यारो होय. तो हमना मुक्ति सुख पामे सोय. सर्वव्यापक सहुती न्यारो. विवेक दृष्टि करी विचारो. एवा चार देहती न्यारो होय. तो हमना भुक्ती झाली तिथं पाहिजे मुक्ती. मुक्ती सुख पामे सोय. सर्वव्यापक सहुती न्यारो. विवेक दृष्टी करी विचारो. ठीक, अन्वय सरळच आहे, अर्थ पहा. एवा एवा म्हणजे अशा. चार देहती. देहती शब्दाचा अर्थ आहे देहापासून. ठीक. न्यारो. न्यारो शब्दाचा अर्थ आहे भिन्न, वेगळा. होय म्हणजे हो आहे. होय हो. पुढे तो. तो शब्दाचा अर्थ आहे तर. हमना. हमना शब्दाचा अर्थ आहे आत्ताच. इदानीम आत्ताच. मुक्ती सुख पामे सोय. पामे म्हणजे प्राप्त, सोय म्हणजे कर, करून घे. खाली सर्वव्यापक सहुती न्यारो. सहुती शब्दाचा अर्थ आहे सर्वापेक्षा. ठीक आहे. न्यारो म्हणजे भिन्न. खाली विवेक दृष्टी करी विचारो. तर विवेक दृष्टी करी म्हणजे विवेक दृष्टीने. ठीक आहे. अपरिचित शब्दांचा अर्थ झाला. आता एकंदरीत अर्थ पहा. एवा चार देहती न्यारो होय. आतापर्यंत चार देह सांगितले. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि एक महाकारण देह. ठीक आहे. तर एवा चार देहती न्यारो होय. ठीक आहे. या चार देहाहून, अशा चार देहापासून न्यारो होय, तू वेगळा आहेस असं म्हणतात. ठीक आहे. तर असा जर तू निश्चय केला की या चार देहाहून मी वेगळा आहे, सच्चिदानंद घन ब्रह्म हेच माझं स्वरूप आहे, तर होईल काय? तो तर हमना मुक्ती सुख पामे सोय. म्हणजे आत्ताच तुला मुक्ती सुख अर्थात मोक्ष सुख प्राप्त होईल किंवा प्राप्त तू करून घे. मोक्ष सुख तुला होईल, मोक्ष तुला मिळेल. म्हणजे वर आत्ता जे दोन ज्ञान सांगितले, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, तर ब्रह्म आहे अशा स्वरूपाचा जो ब्रह्माच्या बाबतीतला निश्चय त्याला म्हणतात काय? परोक्ष ज्ञान. आणि ते ब्रह्म मी आहे अशा स्वरूपाचा जो निश्चय त्याला म्हणायचं काय? अपरोक्ष ज्ञान. मग अपरोक्ष ज्ञानाचं फळ काय? तर ते या चौपाईत सांगितलं जाऊ राहिलं की बाबा रे, तू जर स्वतःला ब्रह्म आहे असा निश्चय करून घेतला, देहाधिकाचा त्याग करून, देहाधिकाचा बाद करून, चारी देहाचा बाद करून, या चारी देहाहून वेगळा असणारा, सर्वांचा प्रकाशक, सर्वांचा अधिष्ठानभूत तत्व, ब्रह्मतत्व, चैतन्य, तेच मी आहे असा जर तू निश्चय केला, अर्थात ब्रह्मतत्वाला मी रूपाने जाणलं, तर ते होईल अपरोक्ष ज्ञान. आणि असं अपरोक्ष ज्ञान झालं तर त्याला साक्षात्कार म्हणतात. तर तोच मोक्ष आहे. म्हणून म्हटलंय की तो हमना मुक्ती सुख पामे सोय.
ब्रह्मस्वरूप होऊन जाणं, यालाच म्हणायचं काय? मोक्ष सुख प्राप्त करणं. तर तुरंत तुला काय मिळणार आहे? मोक्ष. ठीक. पुढे सर्वव्यापक सहुती न्यारो, म्हणजे तू कसा आहे, तुझं स्वरूप काय आहे? तर सर्व व्यापक आहे. सहुती म्हणजे सर्वापेक्षा तू वेगळा आहे. असं विवेक दृष्टी करी विचारो, असा विवेक दृष्टीने तू विचार कर, निश्चय कर, असं सांगितलं. ठीक. तर याचा मराठीत अर्थ मराठीमध्ये चौपाई रूपाने लिहून द्या. अशा चार देहापासून भिन्न होशील, अशा चार देहापासून भिन्न होशील, पहिली ओळ झाली. दुसरी, तर आत्ताच मुक्ती सुख प्राप्त करशील, तर आत्ताच मुक्ती सुख प्राप्त करशील. तिसरी ओळ, सर्वव्यापक सर्वापेक्षा भिन्न आहे, सर्वव्यापक सर्वापेक्षा भिन्न आहे, असा विवेक दृष्टीने विचार कर. विवेक दृष्टीने विचार कर. झालं. चला आता खाली चौपाईच्या खाली टीका. पूर्वी निरूपण केलेले जे स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण असे चार देह, बरोबर, त्यांच्याहून वेगळा असून श्रीगुरु सांगतायत शिष्याला की त्या चारही देहापासून तू कसा आहे? वेगळा आहे. चौथा देह जो महाकारण, तो सुद्धा विशेष ज्ञान स्वरूप आहे आणि ते विशेष ज्ञान सुद्धा तू नाही. तर त्या विशेष ज्ञानाचाही प्रकाशक तू सामान्य चैतन्य आहे, हे सांगायचं. ठीक आहे ना? कारण विशेष ज्ञानामध्ये सुद्धा वृत्तीचं मिश्रण आहे. अहम ब्रह्मास्मी, ती वृत्ती तू नाही आहे, सामान्य चैतन्य तू आहेस. बघा, महाकारण असे चार देह त्यांच्याहून वेगळा असून त्याचा प्रकाशक, या चारही देहांचा प्रकाशक, चारही देहांना जाणणारा शुद्ध असा तू आहेस. शुद्ध, पुन्हा सामान्य चैतन्य असा आत्माच आपले स्वरूप आहे. अशा दृढ बोधाने, असा जर तू दृढ बोध केला स्वस्वरूपाविषयी, तर त्या दृढ बोधाने देहाध्यासाचा जर कोणी त्याग केला तर तो या देहातच विलंब न लावता मोक्ष सुख प्राप्त करून घेईल. बरोबर. म्हणून काय करावं लागेल आता, की तो आत्माच आपलं स्वरूप आहे असा दृढ बोध करून घ्यायचा. आणि त्या दृढ बोधाने काय होणार? देहाध्यासाचा त्याग. देहाध्यासाचा त्याग म्हणजे अज्ञान कालात देहच मी आहे, देहच माझं स्वरूप आहे असं जे वाटत असतं, निश्चय असतो, भ्रमात्मक निश्चय, त्याचा त्याग, की देहाचा माझा कुठल्याही प्रकारचा काही संबंध नाही. अशा दृढ बोधाने देहाध्यासाचा जर कोणी त्याग केला तर तो या देहातच विलंब न लावता, उशीर न लावता, ताबडतोब. कारण इतर असं नाही आहे की आता ज्ञान होईल आणि नंतर कधीतरी मोक्ष प्राप्त होईल. इथं तसं नाही आहे, रोखठोक काम आहे. कर्मात तसं आहे. कर्मोपासनेमध्ये जर एखाद्याने यज्ञ केला तर त्याला यज्ञ केल्यानंतर कितीतरी वर्षानंतर देह पडेल, त्याच्यानंतर तो स्वर्गाधिकाला जाईल. तिथं उधार आहे फल. इथं ज्ञानाच्या बाबतीत फल उधार नाही आहे. एका हातात ज्ञान, एका हातात फल, तुरंत फल आहे. मोक्ष ज्ञान झालं, अहम ब्रह्मास्मी, तुरंत काय? मोक्षाची प्राप्ती आहे. तर या देहातच विलंब न लावता मोक्ष सुख प्राप्त करून घेईल. कोण? जो कोणी अशा रीतीने अहम ब्रह्मास्मी ज्ञान करील तो. पुढे शिष्य, आता शिष्य प्रश्न करतोय, महाराज भेददृष्टी निव्वळ दुःखाचे कारण आहे की नाही? आणि त्या दुःखाची निवृत्ती वेदशास्त्रात प्रतिपादित जे अभेदरूप आत्मज्ञान त्याच्या योगाने होते आणि मोक्षही त्यानेच होतो असे मी शास्त्रातून सांगितलेले ऐकले आहे. आणि
आपण तर आत्मा चार देहाहून भिन्न आहे असे निरूपण करून सांगता, तर मग आत्म्याहून देह वेगळा आणि देहाहून आत्मा वेगळा, त्याचप्रमाणे आत्म्याहून भूत भौतिक प्रपंच निराळा आणि त्या प्रपंचाहून आत्मा निराळा, अशा प्रकारच्या परस्पर भेदात्मक प्रतिपादनाने द्वैत सिद्ध होत असल्यामुळे अद्वैत सिद्धांतात विरोध उत्पन्न होतो. यासाठी त्यांची एक वाक्यता संक्षिप्त निरूपणाने पण माझे समाधान होईल अशा रीतीने करण्याची कृपा करावी. ठीक आहे. सरळ शंका आहे. पूर्वपक्षी म्हणतो काय की तुम्ही आतापर्यंत इतका उहापोह करून समजावून सांगितलं की त्यातून माझ्या हे लक्षात आलं काय की भेददृष्टी अर्थात भेद ज्ञान हे दुःखालाच कारण आहे. अभेद ज्ञान हेच मोक्षाला कारण आहे हे कळालं. समस्त अनर्थाच्या निवृत्तीला कारण सुद्धा अभेद ज्ञानच आहे. ठीक आहे. पण ज्या अभेद ज्ञानाची सिद्धीकरिता तुम्ही सांगत आहात त्यातून तर द्वैताची सिद्धी होऊ राहिली. अभेद ज्ञान कसं काय असा त्याचा प्रश्न आहे. पुन्हा पाहून एक शिष्य म्हणतो आहे गुरु महाराज भेददृष्टी निव्वळ म्हणजे केवळ दुःखाचे कारण आहे. भेद जिथं आला तिथं दुःखच आहे. द्वै भयम भवती असं शास्त्र सांगतं. भेददृष्टी निव्वळ दुःखाचे कारण आहे आणि त्या दुःखाची निवृत्ती वेदशास्त्रात प्रतिपादित जे अभेदरूप आत्मज्ञान त्याच्या योगाने होते. दुःखाची निवृत्तीचं साधन काय सांगितलं आहे? अभेद ज्ञान. कुठं सांगितलंय साधन? वेदात शास्त्रात प्रतिपादन केलं आहे काय की अभेद ज्ञान जर झालं तर समस्त दुःखाची निवृत्ती होते. तर दुःखाची निवृत्ती वेदशास्त्रात प्रतिपादित जे म्हणजे वेदशास्त्राने सांगितलेलं जे अभेदरूप आत्मज्ञान अभेद स्वरूप आत्म्याचं ज्ञान त्याच्या योगाने काय होते? दुःखाची निवृत्ती होते. आणि मोक्षही त्यानेच होतो. त्या अभेद ज्ञानानेच काय होतो? मोक्ष प्राप्त होतो. असे मी शास्त्रातून सांगितलेले ऐकले आहे. कोण म्हणतो? की शास्त्रात ही गोष्ट सांगितलेली आहे ती मी ऐकली पण आहे, मला कळाली पण. ठीक. आणि आपण तर झालं एवढं. आणि आपण तर आत्मा चार देहाहून भिन्न आहे असे निरूपण करून सांगता. आता अभिज्ञानच तुम्ही सांगायला पाहिजे की नाही? पण गुरु महाराज तुम्ही काय सांगायला लागले की चार देह, ते बी चार, एक नाही, चार देह आणि त्याहून आत्मा वेगळा. मग किती गोष्टी झाल्या? पाच. चार देह आणि आत्मा पाच. किंवा चार देह मिळून एक जरी घेतलं तर तो एक आणि आत्मा दोन गोष्टी झाल्या. अभेद कुठे आहे? तुम्ही काय सांगायला पाहिजे? अभेद ज्ञानच करून द्यायला पाहिजे ना की ज्याच्यामुळे दुःखाची निवृत्ती होते आणि मोक्षाची प्राप्ती होते. शास्त्रातही वेदातही ते सांगितलेलं आहे. पण तुम्ही प्रतिपादन करताना सांगता की चार देह असे असे आहेत, त्याहून आत्मा भिन्न आहे. मग इथं तर अनेक झाले. अद्वैत कुठं राहिलं? कोण म्हणतो? शिष्य. आणि आपण तर आत्मा चार देहाहून भिन्न आहे असे निरूपण करून सांगता. तर मग आत्म्याहून देह वेगळा आहे की नाही? आत्म्याहून काय झाला? देह वेगळा आणि देहाहून आत्मा वेगळा म्हणजे दोन झाले की नाही? मग देह आणि आत्मा ही गोष्ट हे एक द्वैत झालं. त्याचप्रमाणे आत्म्याहून भूत भौतिक प्रपंच निराळा. भूत म्हणजे पंचमहाभूत, आकाश वायू अग्नी जल पृथ्वी, आणि भौतिक म्हणजे त्या भूतांचं कार्य. हा समस्त प्रपंच एक. तर आत्म्याहून भूत भौतिक प्रपंच वेगळा आणि भूत भौतिक प्रपंचाहून आत्मा वेगळा. तिथे द्वैत झालं. आत्म्याहून भूत भौतिक प्रपंच निराळा आणि त्या प्रपंचाहून आत्मा निराळा अशा प्रकारच्या परस्पर भेदात्मक प्रतिपादनाने. कारण तुम्ही प्रतिपादन केलं कशाचं? भेदाचं. त्याच्याहून तो भिन्न त्याच्याहून तो भिन्न. भेद परस्परामध्ये भेदच सांगितला ना. तर परस्पर भेदात्मक प्रतिपादनाने कथन करण्याने सांगितल्याने द्वैत सिद्ध होत असल्यामुळे मग सिद्धी कशात झाली? द्वैताची. सिद्धी करायला निघाली कशाची? अद्वैताची. झाली सिद्धी कशाची? द्वैताची. गडबड झाली मग आहे की नाही? करायला घेतला कोण? मारुती आणि झाला गणपती. किंवा गणपती करायला घेतला, चिखलाचा गोळा घेऊन गणपती करायला घेतला चिंचेच्या झाडाखाली बसून सकाळपासून संध्याकाळपर्यंत, आणि करता करता झाला काय? मारुती. तशातली गंमत झाली म्हणजे कळलं की नाही? द्वैत सिद्ध होत असल्यामुळे अद्वैत सिद्धांतात विरोध उत्पन्न होतो. कोण म्हणून राहिला? शिष्य. हा. यासाठी त्यांची एक वाक्यता. मग आता म्हणजे शास्त्राची संगती, शास्त्राने सांगितलेलं आणि तुम्ही सांगता, तुमच्यात आणि त्याच्यात एक वाक्यता कशी होईल किंवा याची संगती कशी लागेल ती कृपा करून मला तुम्ही सांगा.
यासाठी त्यांची एक वाक्यता संक्षिप्त थोडक्यात निरूपणाने, पण कशी, पण माझे समाधान होईल, मलाही ते पटलं पाहिजे ना. नुसतं तुम्ही समाधान सांगितलं आणि मला माझ्या बुद्धीवर ते पटलंच नाही, काय त्याचा उपयोग. माझ्या बुद्धीला पटेल अशा शब्दाने, अशा रीतीने तुम्ही या गोष्टीचं समाधान करा. समाधान होईल अशा रीतीने करण्याची रीतीने कृपा करावी, सांगावी. झालं. चला पुढे उत्तर देता श्री गुरु. माझ्या लाडक्या, बघा किती प्रेमाने बोलतात गुरु. गुरुला शिष्याविषयी किती प्रेम असतं. ठीक आहे. माझ्या लाडक्या, किती प्रेम. प्रेमाची काही सीमा नसते. कळलं की नाही. गुरु शिष्यासाठी काही पण करू शकतात. त्याला आंघोळीला गरम पाणी देऊ शकतात, त्याला शिरा बनवून देऊ शकतात, त्याला कपडे धुवून देऊ शकतात, दूध आणून देऊ शकतात, आणखीन काय म्हणतात त्याला खीर बनवून देऊ शकतात, ताट धुवून देऊ शकतात. किती प्रेम आहे की नाही. चला, आईपेक्षा जास्त प्रेम करणारे असतात कोण. गुरु. चला, म्हणून गुरु म्हणतायत माझ्या लाडक्या, जसे ब्रह्म स्वरूप सत्य आहे त्याचप्रमाणे ब्रह्माहून निराळे 4 देह. ब्रह्म सत्य आहे की नाही. हा, त्यात काही संशय अजिबात नाही. तर ब्रह्मस्वरूप सत्य आहे. मग त्याचप्रमाणे ब्रह्माहून निराळे कोण 4 देह व भूतभौतिक प्रपंच हेही जर सत्य असेल तरच द्वैत उत्पन्न होईल. किती सरळ आहे. अरे बाबा, द्वैत तेव्हा उत्पन्न होईल दोन्ही पदार्थ समान सत्तेतले असतील तर. पण समान सत्ता कुठे आहे. ब्रह्म तर पारमार्थिक सत्तेच आहे, सत्य आहे ब्रह्म. तसं भूतभौतिक प्रपंच किंवा 4 देह सत्य आहेत का. ब्रह्माप्रमाणेच हे देह सुद्धा सत्य असते. किंवा भूतभौतिक प्रपंच ज्याला आपण संसार म्हणतो तोही जर सत्य असता तर किती सत्य झाले असते. 2. तर म्हणता आलं असतं काय, द्वैत झालं म्हणून. परंतु एक कल्पित आहे आणि एक सत्य आहे. आता हा कल्पित वस्तू सत्याच्या ठिकाणी द्वैत निर्माण करू शकत नाही. कळलं. चला, भूतभौतिक प्रपंच हेही जर सत्य असेल तरच द्वैत उत्पन्न होईल. पण ते देहादिक सर्व प्रपंच खरे नसून, खरे नसून म्हणजे सत्य नसून ब्रह्माच्या ठिकाणी कल्पित आहेत. कल्पित आहे. कल्पित वस्तू द्वैत निर्माण करत नाही. यासाठी अनेक उदाहरण देऊन सांगतात. ज्याप्रमाणे रज्जू शब्दाचा अर्थ होतो दोरी. दोरीच्या ठिकाणी सर्प कल्पित आहे की नाही. मग आता असं म्हणता येईल का, अरे बापरे, आता 2 वस्तू झाल्या, एक रज्जू आणि एक सर्प. नाही, दिसायला जरी 2 वाटत असल्या, 2 वाटतच नाही. सर्प दिसतो तेव्हा दोरी कुठे दिसते. आणि दोरीचं ज्ञान झाल्यावर सर्प राहत नाही. 2 वस्तू 2 आहे का 1 आहे. एकच आहे. सर्प कल्पित आहे. कळलं. ज्याप्रमाणे रज्जूच्या ठिकाणी सर्प, भूछिद्र म्हणजे काय, जमिनीवरील भेग. उन्हाळ्या दिवसात जमीन फाटते की नाही, ती भेग. हे उदाहरण भूछिद्र. किंवा सूत्रधारा सापडलं का. तिथं सूत्रधारा नाही, काय पाहिजे, मूत्रधारा इत्यादी कल्पित असतात. दोरीच्या ठिकाणी कल्पित भासणारे पदार्थ सांगू राहिले. सर्वात पहिला दोरीच्या ठिकाणी कल्पित भासणारा पदार्थ सर्प. कुणाला सर्प आहे असं वाटतं, कुणाला वाटतं नाही नाही सर्प नाही आहे, हे काय भूछिद्र आहे म्हणजे जमीन फाटलेली आहे असं कुणाला वाटतं. ठीक. अंधारामध्ये काय, कुणाला वाटतं नाही नाही ही काय आहे, मूत्रधारा म्हणजे आता इथून गाडी बैल गेली, बैल मुतला असल, आहे दोरी पण काय वाटत राहिली, मूत्रधारा. असं कुणाला दंड वाटेल, वेगवेगळे पदार्थ मूत्रधारा इत्यादी कल्पित असतात. पण त्या कल्पित सर्पाधिकांची सत्ता आहे नाही. सर्पाधिकांची आदी शब्दाने कोण, सर्प, भूछिद्र, मूत्रधारा इत्यादी, दंड वगैरे, माला आहे की नाही, माला दंड. त्या कल्पित सर्पाधिकांची सत्ता, सत्ता म्हणजे अस्तित्व, दोरीहून भिन्न नाही, दोरी रूपच आहे. लागलं. कल्पित वस्तूची सत्ता ही अधिष्ठानाच्या सत्तेहून वेगळी नसते. चल, दोरीहून भिन्न नाही. किंवा शुक्तीच्या आणखीन दृष्टांत, शुक्ती म्हणजे शिंपला, शुक्तीच्या ठिकाणी कल्पिलेल्या रजत, रजत म्हणजे रूप आहे नाही, रजत चांदी. कधी कधी काय वाटतं, आस्त पडलेलं काय शुक्ती वाटते, काय चांदी असं वाटतं. अरे बापरे, काय कधी झाला की नाही भ्रम, वाळूमध्ये गेला की नाही कधी, नाही. अरे रे तुमच्याकडे वाळ हेच नाही आहे, मोठी नदी गोदावरी आहे की नाही. तर शिंपला असतं, वाटतं काय रजत. आम्ही लहानपणी खूप जमा करायचो पाहिजे.
असं वाटायचं तेच नक्कीच रजत असं मला लई चमकू राहिलं. ते घ्यायला गेलं का शिंपला पुन्हा थोडं दूर चमकतं काहीतरी, ते नक्कीच असं ते घ्यायला जायचं, सापडायचं काय शिंपला. ठीक आहे ना. चला, शुक्तीच्या ठिकाणी कल्पिलेल्या रजत इत्यादिकांची सत्ता शुक्तीहून भिन्न नाही. बरोबर. किंवा पटाची आणखीन तिसरा दृष्टांत आहे. पट आणि तंतू दोन गोष्टी. पटाची म्हणजे वस्त्राची सत्ता तंतूहून भिन्न नाही. कार्याची सत्ता ही कारणाहून भिन्न नसते. याच्यासाठी हा दृष्टांत आहे. किंवा सुवर्ण अलंकाराची सत्ता सुवर्णाहून भिन्न नाही. हा दृष्टांत तसाच आहे. सोन्याचे अलंकार त्याची सत्ता सुद्धा सुवर्णाहून वेगळी नाही. सुवर्ण कारण आहे, अलंकार कार्य आहे. ठीक. सुवर्ण अलंकाराची सत्ता सुवर्णाहून भिन्न नाही. किंवा आणखीन दृष्टांत मृत्तिकेच्या घटाधिकांची सत्ता मृत्तिकेहून भिन्न नाही. घटाची सत्ता मातीहून भिन्न आहे का? नाही. घटाचं उपादान कारण जी माती, मातीहून वेगळी घटाला सत्ताच नाही. जर मातीहून वेगळी घटाला सत्ता आहे असं मानलं तर मातीपासून घट वेगळा करता आला पाहिजे. करता येतो का? नाही करता येत. याचा अर्थ मातीहून घटाची सत्ता वेगळी नाही आहे. ही तीन दृष्टांत हे झाले कार्यकारणाच्या बाबतीतले. किंवा आकाशाच्या ठिकाणी कल्पिलेल्या शामतेची म्हणजे निळ्या रंगाची सत्ता आकाशाहून भिन्न नाही. हे सुद्धा अधिष्ठान अध्यस्त या दोघाचा विचार आहे की नाही. रज्जू सर्पाप्रमाणे अधिष्ठान आहे कोण? आकाश. कल्पित कोण आहे? निळा रंग. आकाशाचा रंग कसा आहे? निळा रंग आहे ना. आकाशाला रंगच नाही, कोणताच रंग नाही आहे. पण हे निळं निळं लांब दिसतं. हे काय? तर तुमची दृष्टीची मर्यादा संपली म्हणून तिथं अंधारासारखं दिसायला लागलं. वस्तुतः आकाशाला रंग नाही आहे. कळलं? मग निळापणा वाटतो हा काय आहे? भ्रम आहे. मग त्या निळेपणाची सत्ता आकाशाहून भिन्न आहे का? नाही. आकाश स्वरूप आहे. कारण नियम काय? अध्यस्त पदार्थाची सत्ता कल्पित पदार्थाची सत्ता अधिष्ठानाहून भिन्न नसते. किंवा आकाशाच्या ठिकाणी कल्पिलेल्या शामतेची म्हणजे निळ्या रंगाची सत्ता आकाशाहून भिन्न नाही. किंवा आणखी दृष्टांत मरुभूमीच्या ठिकाणी कल्पिलेल्या मृगजलाची सत्ता. मरुभूमी म्हणजे वाळवंट, बरड रान, उखर भूमी. कळलं की नाही? मग मागच्या जन्मात त्याने वेदांत ऐकलाय, थोडं राहिलं बाकी म्हणून पुन्हा आला. कळलं की नाही? चला, मरुभूमीच्या ठिकाणी कल्पिलेल्या मृगजलाची सत्ता. मृगजल म्हणजे झळाया आहे की नाही. असं वाटतं की पाणीच आहे, पाणी नसतं. काय असतं ते? झळाया. मृगजलाची सत्ता मरुभूमीहून भिन्न नाही. त्याचप्रमाणे सापडलं का? देहादिक सर्व. तिथं त्याचप्रमाणेची पुढे एक शब्द टाका, कल्पित. झालं. त्याचप्रमाणे कल्पित देहादिक सर्व प्रपंचाची सत्ता. देहादिक सर्व कसे आहेत? कल्पित आहे, मिथ्या. त्याचप्रमाणे कल्पित हे एवढे सारे दृष्टांत दिले. या साऱ्या दृष्टांतानुसार त्याचप्रमाणे कल्पित देहादिक सर्व प्रपंचाची सत्ता आत्म्याच्या सत्तेहून भिन्न नाही. लागला अर्थ? हा, आत्माच आहे, आत्म्याहून वेगळी नाहीच. जर आत्म्याहून वेगळी सत्ता सिद्ध झाली असती तर निर्माण झालं असतं काय? द्वैत. पण आत्म्याहून वेगळी सत्ता सिद्धच होत नाही. का सिद्ध होत नाही वेगळी सत्ता? कल्पित आहे. कल्पिताला वेगळी सत्ता नसते. आत्म्याच्या ठिकाणी जे कल्पित असद्रूप भासते, कल्पित आहे. असद्रूप म्हणजे वस्तुतः त्याचं काही रूप नाहीच आहे सर्पाधिकाचं. आत्म्याच्या ठिकाणी जे कल्पित असद्रूप भासते त्या असद्रूपाने भरलेल्या देहादिक प्रपंचाने द्वैत होत नाही. हे असद्रूपच आहे. देहादिक पदार्थ भौतिक प्रपंच, त्याच्यामुळे द्वैत निर्माण होत नाही. कळलं की नाही? घरामध्ये पती पत्नी राहत होते, 2 मुलंही आहेत. एक दिवस तो बाबा कुठतरी मित्राबरोबर गेला गावाला. त्या काळात फोन नव्हते, आहे की नाही. म्हणून फोनने काही विचार पण नाही आलं की तुम्ही कुठे आहेत म्हणून. तो गेला 2 दिवसांनी वापस आला. तोपर्यंत तिची तळपायाची आग मस्तक आला. मला न सांगता गेलाच कुठं. आणि आल्यावर मग तिने काय तडाखा सुरू केला. आल्या घरात येऊ पाय ठेवायचा उशीर, पाणी प्यायचं का, भूक लागली का, कुठे गेली ते काहीच नाही. डायरेक्ट आक्रमण. कळलं की नाही? भडका, आग, नाही की नाही. आणि मग सुरुवात केलं तिने साध्या आपल्या शब्दामध्ये. कुठे गेले होते, तुम्हाला काही कळत नाही का, तुम्हाला काही अक्कल नाही का. हा, सारे शब्द आता तोंडपाठ झाले बाकीच्या लोकांच्या, कानपाठ झाले, त्यामुळे त्यांना काही वाटत नाही.
सारा तिचा राग शांत होऊन दिला. हळूच म्हणतो, गेलो होतो. कुठं पण सांगा की लग्नाला कोणाच्या, म्हणजे कोणाच्या, आता कोणाच्या सांगू, अरे सांग की कोणाच्या, माझ्याच. त्याला रागात बोललं ते काय माझ्याच, माझ्याच. आता कोणतं लग्न करायचं राहिलं म्हणलं, मित्राने आग्रह केला, मग गेलो होतो, मग करून आलो. म्हणजे काय लग्न, आणि म्हणे कुठं आहे ती, म्हणजे ती काय तिथं पिशवीमध्ये ठेवली कोपऱ्यात, म्हणजे असं दुसऱ्या घरात ठेवली म्हणे. आणि ती गेली पाहायला रागा. तिला वाटलं अरे बापरे, आणली काय आपल्याला सवत करून. हा ना, मग तर काय विचारता बाबा, आहे की नाही. गेली त्या दुसऱ्या खोलीमध्ये ठेवली होती तिला, आणि ती मोठी अशी झाकून ठेवली साडी खाली, आहे की नाही. धडलं तिला, वडलं, आपटलीच खाली. कोणा, ती जी खरी होती तिने, आणि ती पटकन फुटली पडल्या. कारण ती होती कशाची, प्लॅस्टिकची, आहे की नाही. आणली होती त्याने खेळायला पोरायसाठी, एक बावली म्हणून मोठी, आहे की नाही. पण तिला वाटलं काय आहे, खरीच आहे. आणि मग म्हणते, अहो हे काय तुम्ही, अरे म्हणजे मग ते आणलं सहज खेळायला पोराला, तुला फसवायसाठी. मग काही नाही, शांत आहे. आणि जर खरी असती तर मग आता तिला द्वैत निर्माण झालं का, नाही. कल्पित वस्तू द्वैत निर्माण करत नाही. थोड्या वेळाने तिचा राग शांत झाला. आणि जर खरी असती तर एकतर ती तर राहील, मी तर राहील, आपलं जमत नाही बा, असंच म्हणली असती ती. कळलं की नाही. चला, एक अद्वितीय आत्मा सापडलं. ध्यानिक प्रपंचाने द्वैत होत नाही. एक अद्वितीय आत्मा कसा आहे, एकच आहे, अद्वितीय आहे. एक अद्वितीय आत्मा सत्य आहे. त्यामुळे अद्वैत सिद्धांताशी कोणत्याही प्रकारचा विरोध येत नाही. देहादी जगत सर्व असत्य आहे. देहादी जगत संपूर्ण यावत जगत ब्रह्माला सोडून सर्वच काही कसं आहे, असत, मिथ्या, कल्पित आहे. कळलं. चला, देहादी जगत सर्व असत्य आहे आणि आत्माच काय तो एक सत्य आहे, असे श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात सांगितले आहे. शास्त्रात अनेक ठिकाणी वेदांतात तर आलंच आहे, पण भगवंताने सुद्धा अर्जुनाला ही गोष्ट सांगितलेली आहे. बघा, दुसरा अध्याय 16वा श्लोक. नासतो विद्यते भावो, नासतो विद्यते भावो, ना भावो विद्यते सतः, ना भावो विद्यते सतः, उभयोरपि दृष्टोऽन्तः, उभयोरपि दृष्टोऽन्तः, त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः, त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. नासतो विद्यते भावो, ना भावो विद्यते सतः, उभयोरपि दृष्टोऽन्तः, त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. न असतः विद्यते भावः, न अभावः विद्यते सतः, उभयो अपि दृष्टः अन्तः, तू अनयोः तत्वदर्शिभिः. ठीक आहे. तिथं छापल्यामध्ये न राहिला एक अर्धा. दृष्टोंत, अंत शब्द असं पाहिजे खालच्या ओळी. अन्वय पाहता पहिल्या ओळीमध्ये, असतः भावः न विद्यते, असतः भावः न विद्यते. ठीक. पुढे त्याच वेळी, सतः अभावः न विद्यते, सतः अभावः न विद्यते. खालच्या ओळीत, तत्वदर्शिभिः अनयोः उभयोः अपि अंतः दृष्टः. ठीक. अर्थ पहा. असतः भावः न विद्यते. असत पदार्थ जे असतात त्यांचा कधीच भाव म्हणजे सत्ता त्यांना प्राप्त होऊ शकत नाही. असत भाव न विद्यते. बरोबर. बर, जे सत असतात त्यांचा कधीच अभाव होत नाही. सत असं कोण आहे, ब्रह्म, त्याचा कधीच अभाव होत नाही. सतः अभाव न विद्यते. आणि असत असणारे जगतातील पदार्थ ते कधी सत होऊ शकत नाही, असा अर्थ. या दोन्हीच्या बाबतीतला निर्णय तत्वदर्शी पुरुषांनी केलेला आहे. हे उत्तरार्धात सांगितलं की तत्वदर्शी तत्ववेत्या पुरुषांनी अनयो उभयो या दोघांच्या बाबतीतला अंत अर्थात निर्णय दृष्ट करून ठेवलेला आहे. काय निर्णय? सतचा कधी अभाव होत नाही आणि असतचा कधी भाव होत नाही. असत कधी सत्स्वरूप होऊ शकत नाही, सत कधी अभावरूप होऊ शकत नाही. अर्थ पहा. असद्रूप असे जे भूत भौतिक नाम रूपात्मक देहादी सर्व जग
समस्त जगाला असत शब्दामध्ये आहे की नाही, ब्रह्माला सोडून यावत. असद्रूप असे जे भूत भौतिक नामरूपात्मक द्यादी सर्व जग, त्याचा कोणत्याही काली सद्भाव नाही. सद्भाव म्हणजे खरे अस्तित्व नाही, खरी सत्ता त्याला प्राप्त होऊ शकत नाही. तर ते सर्वदा असद्रूपच आहे. ते सर्व कसं आहे मग? असद्रूप आहे, खोटा आहे, कल्पित आहे. मग सत कोण आहे हे सांगतात. एक अद्वितीय म्हणजे द्वैतरहित, अज जन्मरहित, अजर जरा बुढापा रहित म्हातारपणाने रहित, अमर मरण रहित, सद्घन म्हणजे सत्स्वरूप, चितघन चित स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप, आनंदघन आनंद स्वरूप, परिपूर्ण निरवयव अवयव रहित आणि निष्क्रिय म्हणजे क्रिया रहित असा जो सद्रूप आत्मा, सत्स्वरूप आत्मा, सत आहे आत्मा, त्याचा कधीच काय होत नाही, अभाव होत नाही. सद्रूप आत्मा त्याचा कोणत्याही काली अभाव नाही. आत्मा पूर्वी होता, आता आहे, पुढेही राहणारच आहे. त्याचा कशानेही अभाव होत नाही, अभाव करता येत नाही. आत्म्याला कोणी तोडू शकत नाही, आत्म्याला पाणी भिजवू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, शस्त्र तोडू शकत नाही. असा आहे कोण? आत्मा. म्हणजेच कोण? मी. कारण आत्मा हेच आपलं स्वरूप आहे. हे देह आपलं स्वरूप नाहीये, देह कल्पित आहे. आत्ता आला देह, पंचमहाभूतापासून उत्पन्न झाला आईच्या पोटातून, आणि एक दिवस लोक याला काय करणार? जाळून टाकणार, राग करणार. जो नष्ट होणार आहे ते आपलं स्वरूप थोडी असू शकतं. या देहाला चालवणारा जो चैतन्य रूप आहे ना, चैतन्य, ते आपलं काय आहे? स्वरूप आहे. ठीक, चला पुढे. सद्रूप आत्मा त्याचा कोणत्याही काही अभाव नाही. तर सदा सर्वदा म्हणजे हमेशा तो सद्रूपच आहे. बरोबर. असत्य असे हे जग आणि सत्स्वरूप सत्यरूप असा हा आत्मा, या दोघांचा काय? परमात्म तत्वास सत्य समजणाऱ्या ज्ञानी पुरुषांनी अंत लावला आहे की नाही. परमात्म तत्वच सत्य आहे असे असं समजणारे जे ज्ञानी पुरुष, तत्वदर्शी पुरुष, त्यांनी या दोघांचा निर्णय लावलेला आहे. म्हणजे या दोघांच्या बाबतीतला सिद्धांत सांगितलेला आहे. समजणाऱ्या ज्ञानी पुरुषांनी अंत लावला आहे म्हणजे निर्णय केला आहे. म्हणजे सर्व जग खोटे आहे आणि आत्माच काय तो एकटा खरा आहे. झालं जी. असा निश्चय करून ठेवला आहे ज्ञानी पुरुषांनी. आणि तोच निश्चय आपल्याला सुद्धा करायचा आहे. काय निश्चय करायचा? सत्स्वरूप कोण आहे? केवळ मीच आहे. आणि बाकीला मला सोडून सर्व जगत, भूत भौतिक प्रपंच, यावत जगत कसं आहे? तुका म्हणे तुची खरा, येर वावगा पसारा. हे सारं पसारा आहे, कल्पित आहे, खोटं आहे, अनित्य आहे, स्वप्नातला सारखं आहे. स्वप्नात असताना स्वप्नातले पदार्थ सारेच आपल्याला कसे वाटतात? खरेच वाटतात. पण स्वप्नातून जागा झाल्यावर सर्व खोटं आहे. तसं अहम ब्रह्मास्मी हा एकदा खरोखर निश्चित झाला ना, तर हे समस्त जगत बिलकुल तसंच कल्पित वाटायला लागणार. हे चालू आहे, चालू आहे, तो चालला आहे, गाडी पळते आहे, झाडं आहे, हे सारं स्वप्नात आहे, कल्पित आहे, असा निश्चय होणार. पण त्याकरिता निश्चय व्हावा लागतो. या सत्तेतून दुसऱ्या सत्तेत जावं लागतं. जसं स्वप्नावस्थेतून जागृतीत आल्यावर स्वप्न कल्पित वाटतं, तसं या जागृतीतून जेव्हा आपण पारमार्थिक सत्तेत जाऊ, अहम ब्रह्मास्मी या दृढ बोधावर जाऊ, त्यावेळी समस्त जगत हे कसं वाटणार? कल्पित वाटणार. ठीक आहे जी. चला, म्हणून निश्चय करून ठेवा, हे जगत कल्पित आहे. एकदा जगताविषयी मिथ्यात्वाचा, कल्पितत्वाचा निश्चय झाला की ते जगत तुम्हाला कधीच दुःख देणार नाही. बायकोने जरी किती शिव्या दिल्या तर काय? कल्पितच आहे असं म्हटल्यावर दुःख होईल का? नाही. पण तुम्ही नुसते डोळे वटारले तरी तिला दुःख होईल. कारण तिच्या दृष्टिकोनातून काय आहे? जगत सत्य आहे आणि यांच्या दृष्टिकोनातून जगत कल्पित आहे. म्हणून तू करा महाराज बरे झाले देवा, बाईला कर्कशा, काही हरकत नाही. कर्कश ती बोलते ना, तिला त्रास होतो, तिच्या वाणीत दोष येईल, आम्हाला काय घेणं देणं त्याच्याशी. कळलं? चला. शिष्य, महाराज जर हे जग असत्य आहे, कोण म्हणतोय? शिष्य. कुणाला? गुरूंना. जर हे जग असत्य आहे, फार महत्वाची शंका आहे बरं का, सर्वांना येणारी. जर हे जग असत्य आहे म्हणजे खोटं आहे, तर ते दिसता कामा नये. जर खोटं आहे, जग जे खोटं आहे की नाही, मग खोटी वस्तू दिसत असती का? नाही. मग हे जगत दिसू नये का? खोटं आहे ना. महाराज तुम्ही सांगितलं नाही खोटं आहे म्हणून, मग खोटं आहे तर दिसलं नाही पाहिजे, आणि तर ते दिसतं. आणि जर खोटं आहे मग कसं काय दिसतं सांगा? हा प्रश्न. ठीक.
महाराज जर हे जग असत्य आहे तर दिसता कामा नाही, आणि ते असत्य असल्यामुळे सुखदुःखी होता कामा नाही. कारण जग कसं आहे, खोटं आहे, असत्य आहे, मग त्याच्यापासून सुखही होऊ नये आणि दुःखही होऊ नये. कळलं? पण वस्तुस्थिती तशी नाही. म्हणजे कसं, म्हणजे हे जग दिसते, दिसायला नाही पाहिजे, खोटं आहे तर, पण दिसतं, व त्यामुळे सुखदुःखी होतात, व्हायला नाही पाहिजे पण होतात. तर मग त्याला जगताला असत्य कसे म्हणता येईल ते सांगावे. म्हणजे जगताला असत्य मानायला तयार नाही कोण? शिष्य. का? ते जगत दिसतं आणि सुखदुःखाला कारण आहे, म्हणून त्याला तो असत्य मानायला तयार नाही. जर असत्य असतं तर दिसलं नसतं आणि त्याच्यापासून सुखदुःखही झालं नसतं. कोण म्हणून राहिला? उत्तर श्री गुरु उत्तर देतात, खरे असते तेवढेच दिसते आणि खऱ्यापासूनच तेवढी सुखदुःखे होतात असा काही ठरलेला नियम नाही. श्री गुरु सांगतात, असा काही तुझा नियम नाही बाबा, असा नियम करताच येत नाही, शास्त्र असा नियम करूही शकत नाही. कसा? खरे असते तेवढेच दिसते, जे खरं आहे ते दिसतं आणि खऱ्यापासूनच तेवढे काय होतात, सुखदुःख होतात. असा काही नियम नाही, असा काही ठरलेला नियम नाही. असत्यही दिसते व असत्यानेही सुखदुःख होतात. असत्य सुद्धा दिसतं आणि असत्यापासून सुद्धा काय होतात, सुखदुःख होतात. उदाहरण देऊन सांगतात. उदाहरणार्थ, स्वप्न असत्य असूनही दिसते. बघा आता किती सुंदर उदाहरण दिलं. का रे बाबा, हे शिष्या सांग बरं, स्वप्न सत्य का असत्य? तर शिष्य काय बोलणार, स्वप्न कसं आहे, असत्य. मग दिसतं की नाही? मग असत्य असतं ते दिसतच नाही, हा नियम करता येईल का? नाही. स्वप्न असत्य असून सुद्धा दिसतं. तसं हे जगत असत्य असून सुद्धा दिसतं म्हणून ते खरं आहे असं म्हणण्याची काही गरज नाही आहे. खोटंच आहे. कोण? जगत. स्वप्न दिसतं म्हणून त्याला खरं म्हणता येतं का? जे दिसतं ते सत्य असा नियम केला तर स्वप्न सुद्धा काय व्हायला पाहिजे, खरं व्हायला पाहिजे, सत्य व्हायला पाहिजे. पण असं आहे का? नाही. तेच सांगताय, असत्य दिसते व असत्याने सुखदुःखही होतात. उदाहरणार्थ, स्वप्न असत्य असूनही दिसते, त्याचप्रमाणे त्याच्यापासून स्वप्नापासून सुखदुःखही होतात की नाही? स्वप्नातले स्वप्नात कधी कधी सुख होतं, कधी दुःख होतं. एखाद्याने स्वप्नामध्ये आहे की नाही 5 आंबे दिले तर काय होतं, सुख होतं. कळलं की नाही? आणि एखाद्याने स्वप्नामध्ये 5 आंबे हिसकून घेतले तर दुःखही होतं. चला, सुखदुःखही होतात. शिंपल्या आणखीन उदाहरण देऊन सांगतात, खोट्या वस्तूपासून सुद्धा सुखदुःखे होतात. म्हणून शिंपल्यात कल्पित रूपे आणि दोरीत कल्पित सर्प असतात, बरोबर, तरी पण ती दिसतात. पहिली गोष्ट, खोटा असून सुद्धा दिसतात. रूप खोटा आहे, दिसतं. रज्जूवर सर्प खोटा आहे पण दिसतो. शिंपल्यात कल्पित रूपे आणि दोरीत कल्पित सर्प असतात, तरी पण ती दिसतात. आणि त्यांच्या योगाने म्हणजे त्यांच्या निमित्ताने सुखदुःखी होतात. आहे की नाही? शिंपल्यावर रजत वाटतं, हे रजत आहे म्हणून पाहिल्याबरोबर पाहणाराला काय होतो, आनंद होतो. पण खोटा आहे तर आनंद व्हायला पाहिजे का? नाही व्हायला पाहिजे. पण होतो की नाही? होतो. आणि घ्यायला गेला, सापडलं काय, शिंपलं, पुन्हा काय होतं, दुःख. खोटी वस्तू आहे ना, दुःख व्हायला पाहिजे त्याच्यापासून नाही, पण होतं. म्हणजे खोट्या वस्तूपासून सुद्धा सुखदुःख होतात. बरोबर. दोरीवर साप दिसला, साप खरा का खोटा? खोटा. मग खोटा आहे तर दुःख व्हायला पाहिजे का? नाही, पण दुःख होतं की नाही? कसं होतं? मनुष्य आरडतो, आरवळतो, अरे बापरे बाप, भाग पळा पळा पळा, लय मोठा साप आला आहे. आणि नाहीच कोणी आलं तर हा स्वतः पळायला लागतो. पळता पळता ठेस लागते, खाली पडतो, दातही पडतात, रडायला लागतो. दुःख होतं. दुःख कोणापासून झालं? खोट्यापासून का खऱ्यापासून? खोट्यापासून झालं. आणि तोच सर्प एखाद्या गारुड्याने पाहिला असता तर त्याला आनंद वाटला असता. काय सर्प घेतला बा, काय किंमत याची बाजारामध्ये, 2 लाख तर नक्कीच भेटणार आपल्याला. आहे की नाही? आणि म्हणून धरायला गेला तो गारुडी. कुणाला? सर्पाला. आणि हाताला लागली काय? दोरी. अगोदर काय झालं होतं? सुख. आता दुःख. सर्प खोटा की खरा? खोटा. खोट्यापासून सुखदुःख व्हायला पाहिजे का? नाही व्हायला पाहिजे. पण होऊ राहिले की नाही? या खोट्यापासून सुखदुःख होत नाही असं म्हणता येईल का? म्हणता येत नाही. खोट्यापासून सुद्धा सुखदुःख होतात आणि खोटे पदार्थ सुद्धा दिसतात. लागलं? चला. आणि त्यांच्या योगाने सुखदुःखे होतात. पुन्हा आणखीन मृगजल व आकाशाचा निळेपणा ही असत्य आहे, खोटच आहे ना, तरी पण ती दिसतात. त्याचप्रमाणे जग असत्य असूनही दिसते. अनेक उदाहरण देऊन सांगितलं. तसं बाबा रे शिष्या, जग असत्य आहे
आणि असत्य असून सुद्धा या उदाहरणाप्रमाणे ते दिसतं, पण मात्र दिसतं म्हणून त्याला सत्य म्हणता येत नाही. त्याचप्रमाणे जग असत्य असूनही दिसते, यावरून सर्व खरे असते तेवढेच दिसते असा काही नियम करता येत नाही. जे खरं तेच दिसतं असा काही नियम नाही आहे. पंक्ती पहा, यावरून सर्व खरे असते तेवढेच दिसते, किंवा याच्या उलट दिसते तितकेच सर्वच खरे असते असे काही सिद्ध होत नाही. आहे नाही, दिसतं ते सारं खरंच असतं असंही नाही, आणि जे खरं असतं ते दिसतंच असंही नाही. कळलं? खोटे पदार्थ सुद्धा दिसतात, त्यांच्यापासून सुद्धा सुखदुःख होतात. म्हणून जग हे सत्य आहे का असत्य आहे? असत्यच आहे. चला, शिवाय आणखीन काय बरं? शिवाय ईश्वराने मायेच्या योगाने रचलेले कल्पित रूप म्हणजे असद रूप असे हे भूत भौतिक जग बिचारे दिसले तर दिसेना, त्यास निवृत्त करण्याचे आपणास काहीच प्रयोजन नाही. श्रीगुरु सांगतायत बरं का, महत्वाचा सिद्धांत सांगतायत का दिसणारं हे जगत जे की ईश्वराने निर्माण केलेलं आहे, दिसू राहिलं दिसू द्या, आणि त्याला निवृत्त सुद्धा आपला करायची गरज नाही आहे. कारण ईश्वर निर्मित जे जगत आहे, ईश्वराने मायेच्या द्वारे हे जे जगत उत्पन्न केलेलं आहे ते खऱ्या अर्थाने बंधनाला सुद्धा कारण नाही. ते बिचार सुखदुःखही देत नाही, आणि म्हणून त्याची निवृत्ती करण्याची सुद्धा गरज नाही. कसं काय आता विरुद्ध बोलायला लागले तुम्ही? आतापर्यंत काय चालू होता विषय की जगत खोटं आहे आणि त्याचा बात करायचा आणि त्याची निवृत्ती करायची, आणि आता उलटच बोलायला लागलात म्हणे. आहे की नाही? बघा, मुख्य सिद्धांत सांगतायत जगत दोन आहेत, एक ईश्वर रचित, एक जीव रचित. काय काय? ईश्वर रचित जगत, जीव रचित जगत. ईश्वर सृष्ट म्हणजे ईश्वर रचित जे जगत आहे ते विचार काही करत नाही, ते आपल्या जागेवर पडेल आहे. ते कोणाला सुखदुःखालाही कारण नाही, बंधनाला कारण नाही, काहीच करत नाही. मग बंधनाला कारण आणि सुखदुःखाला कारण, पाशाला कारण कोण आहे? जीव रचित जगत आहे. मग जे दुःखाला कारण आहे, जे बंधनाला कारण आहे, त्याचीच फक्त आपल्याला निवृत्ती केली पाहिजे. मग निवृत्ती कशाची करायची? जीव रचित जगताची. पण आता प्रश्न उपस्थित होतो की ईश्वर रचित जगत कोणतं आणि जीव रचित जगत कोणतं? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ईश्वर रचित जगत सुखदुःखाला किंवा बंधनाला कारण नाही ते कसं काय, आणि जीव रचित जगतच सुखदुःखाला किंवा बंधनाला कारण आहे ते कसं काय, ही समजून घ्यायचं आहे. आणि निवृत्ती करायची ती कुणाची? जीव रचित जगताची. ती कशी करायची हे पण समजून घ्यायचं आहे. तो सारा विषय एक एक येऊ राहिला क्रमाने. पुन्हा पाहून ती शिवाय सापडली गोळ. शिवाय ईश्वराने मायेच्या योगाने म्हणजे मायाच्या माध्यमाने रचलेले, निर्माण केलेले कल्पित रूप म्हणजे असत रूप, असत असणारं खोटं असे हे भूत भौतिक जगत बिचारे दिसले तर दिसेना, दिसू द्या, त्यास निवृत्त करण्याचे आपणास काहीच प्रयोजन नाही, काहीच फल नाही. निवृत्त करण्याचं काही काम नाही आहे. आणि निवृत्त करण्याचा प्रयत्न केला तरी त्याची आपण निवृत्ती करूही शकत नाही. बाद करू शकतो, नाश करू शकत नाही. निवृत्त करण्याचे आपणास काहीच प्रयोजन नाही. कारण असे की ईश्वराने रचलेले हे जग, ईश्वराने तयार केलेले हे जग कोणालाही बंधन करीत नाही. सापडलं का? ईश्वर सृष्ट जगत कोणालाही बंधन करत नाही. पण मग कोण बंधन करतं सांगतात? पण ईश्वराने निर्मिलेल्या म्हणजे ईश्वराने तयार केलेल्या या जगात जीवाने आपल्याच मनाने सत्यबुद्धीने निर्माण केलेले जे द्वैत आहे ते मात्र त्याला बंधन करते. बंधन कोण करतं? ईश्वराने निर्माण केलं जगत नाही, या ईश्वराच्या सृष्टीत जीवाने आणखीन एक सृष्टी निर्माण केली आहे आणि ती बंधनाला कारण आहे. कळलं? चला, आपल्याच मनाने सत्यबुद्धीने जगताला सत्य समजून आणखीन एक जगत निर्माण केलं आहे जीवाने. कोणतं ते सांगणार? निर्माण केलेले ते जे द्वैत आहे ते मात्र त्याला जीवाला बंधन करते. यासाठी त्याची मात्र निवृत्ती अवश्य केलीच पाहिजे. यासाठी त्याची जीव रचित जगताची, द्वैताची मात्र निवृत्ती अवश्य केलीच पाहिजे. झालं? त्याच्या पुढे एक वाक्य लिहा. ईश्वर रचित प्रपंचाच्या निवृत्तीची आवश्यकता नाही.
निवृत्तीची आवश्यकता नाही. म्हणजे ईश्वराच्या द्वारे रचित जो प्रपंच आहे त्याची निवृत्त करण्याची गरज नाही, आवश्यकता नाही. झालं. चला पुढे. शिष्य, आता शिष्य बोलतोय. ईश्वराने निर्मिलेले जग या देहादी रूपाने स्पष्टपणे दिसून येते. सापडली गो पंक्ती पहा. शिष्य बोलतोय पुन्हा. ईश्वराने निर्मिलेले जग म्हणजे जगत या देहादी रूपाने स्पष्टपणे दिसून येते, पण त्या जीवाने रचलेले द्वैत ज्यामुळे बंधन होते असे आपण सांगितले ते कोठले बरे? प्रश्न आहे शिष्याचा. सरळ प्रश्न आहे की ईश्वर रचित जे जगत आहे ते दिसतात आम्हाला डोळ्याने. ही घर आहे, वृक्ष आहे, नदी आहे, पहाड आहे, पर्वत, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, स्थूल शरीर ईश्वराच्या द्वारे रचित आहे, ते दिसतं आपल्याला, आहे की नाही? पण आत्ताच श्री गुरु आपण म्हटलात की या ईश्वर सृष्टीमध्ये आणखीन जीवाने एक सृष्टी निर्माण केली आहे, पण ती कोणती? जरा समजावून सांगा, कारण ती काय अनुभवाला येत नाही. कोण म्हणतो? शिष्य. की जिच्यामुळे बंधन घडतं अशी जीवसृष्टी कोणती आहे ती कृपा करून सांगा, असा प्रश्न. उत्तर देत आहे श्री गुरु. ईश्वराने निर्मिलेल्या देह, स्त्री, पुत्र, धनादिकांच्या ठिकाणी जो अहंता ममता रूप दृढ अध्यास पाहण्यात येतो तो जीवाने निर्मिलेला आहे. ही जीवसृष्टी आहे बघा. ईश्वर सृष्टीमध्ये जीवाची सृष्टी कोणती? आता समजा उदाहरणार्थ हा देह, स्थूल देह ईश्वराच्या द्वारे रचित आहे की नाही? पंचमहाभूताचा आहे, पण त्याला माझं समजणं ही जीवसृष्टी आहे की नाही? त्याला मी समजणं ही जीवसृष्टी आहे. मी आणि माझं समजणं. ठीक आहे. असं प्रत्येक वस्तूविषयी, ज्या ज्या वस्तूविषयी मी आणि माझा पणाचा जो भ्रम होऊ राहिला, अध्यास बुद्धी होऊ राहिली, हीच काय आहे? जीवसृष्टी आहे. ठीक. पंक्ती पहा. ईश्वराने निर्मिलेल्या देह, स्त्री, पुत्र, धन इत्यादिकांच्या ठिकाणी जो अहंता आणि ममता रूप दृढ अध्यास, दृढ म्हणजे पक्का मजबूत, अध्यास म्हणजे भ्रम, भ्रम म्हणजे अध्यास का म्हणायचं त्याला? की ते मी आणि माझं नसताना सुद्धा मी आणि माझं वाटतं, हाच काय आहे? अध्यास, भ्रमरूप ज्ञान, अध्यास. दृढ अध्यास पाहण्यात येतो, तो जीवाने निर्मिलेला आहे. सापडलं? पुढे पहा. तो बऱ्याच बंधनाचे व बऱ्याच शब्दाला आहे की नाही, आपल्याला करून टाका. पुढे पहा. तो बंधनाचे, तो जीवाने निर्माण केलेला अहंता ममता रूप अध्यास अर्थात जीवसृष्टी बंधनाचे व दुःखाचे कारण आहे. बंधनाला कारण, दुःखाला कारण जीवसृष्टी आहे. हा देह स्वतः होऊन कोणासही बंधन करीत नाही. देह बिचारा पडलेला आहे, तो कोणाला बंधन करत नाही, पण त्याच्या ठिकाणी मी आणि माझं अशी बुद्धी उत्पन्न झाली तर बंधन सुरू होतं. कसं काय? उदाहरण देऊन सांगतात. हा देह स्वतः होऊन कोणासही बंधन करीत नाही, पण त्याच्यात अहंता ममता रूप जी जीवसृष्टी आहे ती बंधनाचे कारण आहे. कसं बरं? उदाहरण देऊन सांगतात. ईश्वराने उत्पन्न केलेल्या एखाद्या, पंक्ती पहा, ईश्वराने उत्पन्न केलेल्या एखाद्या मनोमयी स्त्रीच्या ठिकाणी, सापडलं का? तिथं मनोमयी शब्द आहे ना, तो खोडायचा आणि तिथं टाकायचा मांसमयी. सापडलं की नाही? वरून 5वी ओळ. तर मनोमयीचे जे खोडून मांसमयी असं टाकायचं. आता वाक्य वाचतो. ईश्वराने उत्पन्न केलेल्या एखाद्या मांसमयी स्त्रीच्या ठिकाणी, आहे की नाही? मांसाचा गोळच आहे ना स्त्री, तिच्या ठिकाणी कोणाची ममत्व जर नसेल तर ती मेली असता कोणालाही दुःख होणार नाही. का? स्त्री मेली आहे पण तरी दुःख होत नाही. का? तिच्या ठिकाणी ममत्व नाही आहे. समजा उदाहरणार्थ आता आपण इथं आहोत महाराष्ट्रात आणि एखादी विदेशी स्त्री यात्रा करण्याकरिता म्हणून आली भारतामध्ये. दुर्दैव की तिला काहीतरी अटॅक वगैरे आला आणि समजा ती मेली. आपण बघतोय अरे रे मेली ती बाई, एवढंच थोडंसं किंचित काही वाटेल, पण फारसं दुःख होतं का आपल्याला? काहीच दुःख होत नाही. का? तिच्याविषयी काय नाही आहे? ममत्व नाही आहे की नाही? मग दुःखाला कारण ठरली का ती स्त्री? नाही. मग ईश्वर रचित जो देह आहे तो काही कुणाला दुःखाला कारण ठरला नाही. पण समजा योगायोग घडू नये असं
पण समजा एखाद्याचं लग्नच अगोदर होत नव्हतं आणि झालं 40व्या वर्षात, शोधून शोधून 5 लाख रुपये देऊन आणली. हा आता देऊ राहिले आजकाल, आहे की नाही? 5 लाख रुपये देऊन आणली आणि लग्न होऊन 1 महिनाच झाला आणि कोरोनाची साथ सुटली आणि योगायोग तिला बिचारीला कोरोना झाला आणि ती मेली. कोण? बायको. आता काय होईल बरं त्याचं? आता त्याला दुःख होईल की नाही होईल? नाही होणार. असं कसं काय होईल? मोठ्या मोठ्या ढाय मोकळून तो रडतो आणि नुसतं 1 दिवस नाही, वर्षभर रडत राहतो. कारण एकतर मिळत नव्हती, कशी तरी मिळाली. तिच्यासाठी 5 लाख रुपये पण गेले. बरं देवाने कमीत कमी 1 वर्ष 2 वर्ष ठेवा आणि एखादं काट्ट खोटं होऊ द्यावा. काय देवाचा अन्याय बा मायावर. आणि म्हणून रडायला लागतो ढाय मोकळून. जो येईल त्याच्या गळ्यात पडून रडतो. का बरं दुःख होऊ राहिलं? ममत्व. दुःखाला कारण कोण? ममत्व. म्हणजेच कोण? जीवसृष्टी दुःखाला कारण आहे. कळालं? चला झालं. हा ममत्व जर नसेल तर ती मेली असता कोणालाही दुःख होणार नाही. पण अमुक एक स्त्री ही माझी आई आहे की नाही? आता समजा प्रत्येक व्यक्ती त्या त्या स्त्रीविषयी आपल्या आपल्या याच्यानुसार अलग अलग नातं जोडतो. कोणी तिला आई म्हणतो, कोणी मावशी म्हणतो, कोणी चुलती म्हणतो, कोणी बहीण म्हणतो, कुणाची तरी ती बायकोही आहे की नाही? चला. पण अमुक एक स्त्री ही माझी आई आहे, ही माझी मुलगी आहे, ही माझी बायको आहे, ही माझी बहीण आहे, ही माझी मैत्रीण आहे, इत्यादी भिन्न भिन्न प्रकारचे ममत्व भिन्न भिन्न जीवांनी आपण होऊन जिच्या ठाई भरपूर केलेले असते. ममत्व आपापल्या परीने. ठीक आहे ना? ममत्व काही एकाच पद्धतीने होता अशी गोष्ट नाही आहे. पुढे पहा. अशी ती मनोमयी. बरोबर? अशी ती, तिथे एक शब्द टाकायचा आहे. अशी ती, तिच्या नंतर ममत्व रूप हा शब्द टाकायचा. ममत्व रूप. पंक्ती पहा. अशी ती ममत्व रूप मनोमय नष्ट झाल्याने. आता स्त्री मेली पण कोणती? मनोमय स्त्री. आहे की नाही? ममत्व रूप म्हणजे ईश्वरसृष्टीतली तर मेलीच, पण तिच्यापेक्षा खरी मेली कोणती? ममत्व रूप स्त्री मेली. ममत्व रूप मनोमयी नष्ट झाल्याने. सापडलं का? अर्धविराम. पुढे ममता करणाऱ्या असा शब्द टाका तिथं. झालं? पुढे पाहता. ममता करणाऱ्या त्या सर्व भिन्न भिन्न जीवास जेवढे जेवढे तिच्याविषयी ममता करत होते कोणत्याही रूपाने, कोणी आई म्हणून रडत असेल, कोणी बहीण म्हणून रडत असेल, वगैरे वगैरे, त्या सर्व भिन्न भिन्न जीवास दुःख होते. बरोबर? दुःख होते. सापडलं की नाही? समज की त्याच्यामध्ये एक वाक्य टाकायचं आहे. होतेच्या पुढं तिथं चिन्ह देऊन वर लिहा. आणि ज्यांनी तिच्या ठिकाणी ममता केलेली नाही, त्यांना दुःख होत नाही. त्यांना दुःख होत नाही. सापडलं? लिहिलं? चला मग दुःख कुणाला होऊ राहिलं? ज्यांनी ममता केली आहे. आणि ज्यांनी ममता केलेली नसते असे जे बाहेरचे लोक, त्यांना काही दुःख होत नाही. पुढे पहा. समज की कोण्या एका गृहस्थाचा मुलगा आहे. उदाहरण देऊन सांगतायत, आहे की नाही? एक गाव होतं. त्या गावामधले 2 मुलं विदेशाला गेले, दुबईला. कशासाठी? धन मिळवण्यासाठी. जाऊन त्यांना 6 महिने झाले. योगायोग 6 महिन्यानंतर त्या गावातला एक मनुष्य दुबईला गेला. त्याचं काहीतरी काम होतं म्हणून. मग तिथं राहायचं कुठं? तर त्याला आठवण झाली आपल्या गावाचे 2 मुलं येत आहे, आपण जाऊन आजचे दिवस त्यांच्याकडे राहूया मुक्कामी. गेल्यानंतर त्याला तिथे एकच मुलगा दिसला. तेव्हा त्याने विचारलं, अरे म्हणजे तुझा दुसरा मित्र कुठं आहे? म्हणे काका काय सांगू, कालच किंवा 4-5 दिवसापूर्वीच त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तो मेला. त्याचा मित्र होता तो, एकाच गावचे दोघं. दुसऱ्या दिवशी हा मनुष्य आपल्या गावी येण्यासाठी निघाला. त्या मित्राने सांगितलं, काका तुम्ही तो जो माझा दुसरा मित्र आहे ना
त्याच्या घरी जाऊन सांगा काय की तो तुमचा मुलगा मेला, आणि माझ्या घरी जाऊन सांगा की तुमचा मुलगा सुखात आहे, खूप पैसे कमवले आहे, लवकरच तुम्हाला भेटण्याकरिता येत आहे. बरोबर. त्या काळात फोनची व्यवस्था नव्हती, पत्र एक जायला एक महिना लागायचा. म्हणून हा मनुष्य लगेच जेव्हा आला आपल्या गावी, तर आपल्या गावी आल्यानंतर त्याने निरोप द्यायचं ठरवलं, पण त्याच्या लक्षात राहिलं नाही म्हणा किंवा दुष्टबुद्धीमुळे म्हणा त्याने निरोप दिला, पण उलटा म्हणजे जो मुलगा मेला होता त्याच्या घरी जाऊन सांगितलं तुमचा मुलगा खूप सुखात आहे, लवकरच खूप पैसे घेऊन येतो आहे. ते खूप खुश, डबल चहा पाहिजे त्या माणसाने, हा त्याच्या बापाने त्या माणसाला, आहे की नाही, आनंद झाला ना. हा आता सांगा ईश्वर सृष्टीतला मुलगा मेलाय की नाही, पण तरी आनंद होतोय का? जीवसृष्टीतला जिवंत आहे. ईश्वर सृष्टीतला मेला पण जीवसृष्टीतला जिवंत आहे म्हणून आनंद. बरोबर. त्याच्यानंतर तो माणूस तिथून उठला आणि गेला आता दुसऱ्या मित्राच्या घरी. त्यांचा मुलगा खरोखर जिवंत होता, पण जाऊन सांगितलं काय, जाऊन सांगितलं म्हणजे जाता जाताच रडायला लागला रस्त्यातूनच. हा, आणि त्यांच्या घरी गेला. अहो या 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 काय झालं तुम्हाला रडायला, काहून तुम्हाला असं काय झालं, बसा बसा तुम्ही रडू नका ना, झालं काय सांगा की. तेव्हा थोड्या वेळाने सांगितलं त्याने. अहो म्हणे सांगायसारखंच नाही. अहो पण सांगा की, अहो सांगायसारखंच नाही पण सांगा की. आणि मग सांगितलं मी दुबईला गेलो होतो म्हणे. बरं मग झालं काय, मग पण काय सांगू, कसं सांगू. अहो तुमचा मुलगा मेला हो. आणि असं ऐकल्याबरोबर त्या घरात ते सारेच धाय मोकळून रडायला लागले, आहे की नाही. आता सांगा ईश्वर सृष्टीतला जो होता तो मेलाय का? तो खऱ्या अर्थाने जिवंत आहे. मग काहून रडायला लागले? मनोमय सृष्टीतला जीवसृष्टीतला मेला आणि म्हणून रडायला. मग सांगा बघू दुःखाला कारण जीवसृष्टी का ईश्वर सृष्टी? जीवसृष्टी आहे. मग निवृत्ती आपल्याला जीवसृष्टीची करायची आहे की ईश्वर सृष्टीची करायची आहे? जीवसृष्टीचीच करायची आहे, कारण बंधनाला कारण जीवसृष्टी आहे. लक्षात आलं? ते सुधारित दिले बघा, आता फक्त वाचायचं काम आहे. समज की कोणी एका गृहस्थाचा मुलगा काही कारणाने फार दूर देशांतरी दुसऱ्या देशात गेलेला असून तो तेथे जिवंत असताही, बरोबर जिवंत आहे तिकडं, अहो देशांतरी गेलेला तुमचा मुलगा मरण पावला असा निरोप दिला त्याच्या बापाला कोणीतरी. असे कोणी लबाड मनुष्याने, लबाड म्हणजे धोकादायक मनुष्याने, त्या गृहस्थाकडे एकाएकी येऊन त्यास सांगितले. ठीक आहे. ते ऐकताच आपला मुलगा मेला असे मानून तो बाप असह्य दुःखाने, असह्य दुःख म्हणजे सहन न होणारं दुःख, तोंड बडून घ्यायला लागला, रडायला लागला, चक्कर येऊ लागले, बेशुद्ध होऊ लागला. कोण? त्याचा बाप. तो बाप असह्य दुःखाने रडू लागला. बरे झालं एवढं? बरे. आता त्याच्या उलट कल्पना करा की तो मुलगा देशांतरी खरोखरच मरण पावला समजा. असे असूनही कोणीतरी त्यास सांगितले नाही, तोपर्यंत त्या गृहस्थास यत्किंचितही दुःख झाले नाही. यद्यपि ईश्वरसृष्टीतला मेला आहे पण जीवसृष्टीचा जिवंत आहे म्हणून त्याला काही दुःख होत नाही. उलट तो नेहमीप्रमाणे आनंदात आहे असे दिसून येत होते. आता पहा की या दृष्टांताने काय कळालं सांगतात. आता पहा की ईश्वराने उत्पन्न केलेला मुलगा देशांतरी जिवंत आहे, बरोबर, परंतु तो मेला असे त्याने केवळ मनाने मानलेल्या योगाने, म्हणजे मनाने मानलं ना मेला म्हणून, या योगाने त्यास किती विलक्षण दुःख झाले, भयंकर दुःख झालं. त्याच्या उलट ईश्वराने उत्पन्न केलेला मुलगा तिकडं देशांतरी सुखाने राहत आहे असे त्या बापाने केवळ मनाने मानल्यामुळे खऱ्या अर्थाने मेला आहे, पण मानलं काय की माझा मुलगा सुखाने जगतो आहे म्हणून. असे त्या बापाने केवळ मनाने मानल्यामुळे त्यास लवभरही दुःख झाले नाही. लवभर म्हणजे तिळभर सुद्धा, यत्किंचित सुद्धा दुःख झाले नाही. बरोबर. एवंच, एवंच म्हणजे अशा प्रकारे. ठीक आहे ना. तर एवंच तिथं 2-3 शब्द टाकायचे बघा. एवंच आणि द्वैत याच्यामध्ये. एवंच यापुढे सर्वत्र मन रचित, सर्वत्र मन रचित झालं बस. आता पहा. एवंच सर्वत्र मन रचित द्वैत म्हणून जितके आहे, म्हणजे मनाने रचलेलं द्वैत म्हणून जेवढं आहे, पुढे पहा, तितके सर्व.
पुढचे 3 शब्द कट करायचे आणि त्याच्या ठिकाणी दुसरे चिठ्ठी टाकायचे. कोणते? मनाने रचलेले असल्यामुळे कट करा. तिथं टाका दुःखाला कारण आहे आणि हेच. एवढं. दुःखाला कारण आहे पूर्णविराम आणि हेच. आता वाक्य पहा पूर्ण. एवंच म्हणजे अशा प्रकारे सर्वत्र मन रचित द्वैत म्हणून जितके आहे तितके सर्व दुःखाला कारण आहे. सापडलं? आणि हेच बंधनास कारण होते. हेच बंधनाला कारणही आहे. यासाठी आत्मज्ञानाच्या योगाने त्याचीच निवृत्ती करावी. त्याचीच शब्द. यासाठी आत्मज्ञानाच्या योगाने त्याचीच जीवसृष्टीची मनोरचित जगताचीच काय करावी? निवृत्ती करावी. परंतु मनाने रचलेलं जे द्वैत अर्थात जीवसृष्टी त्याच्या निवृत्तीचा उपाय काय? आत्मज्ञान. म्हणून शेवटच्या वाक्यात दिलं आहे यासाठी आत्मज्ञानाच्या योगाने म्हणजे आत्मज्ञानाच्या मुळे आत्मज्ञानाच्या माध्यमाने जीवसृष्टीची निवृत्ती करावी. लागलं एवढं? बास. पुढचा विचार आपण ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा